प्राचीन भारत सांस्कृतिक या पाठाच्या आता आपण पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग ह्याच्यामध्ये आता आपण पुढच्या विद्यापीठाचा अभ्यास करणार आहोत. आपलं पुढचं विद्यापीठ आहे विक्रमशिला विद्यापीठ. तर हे विद्यापीठ जे आहे ते आजच्या बिहार मधल्या भागलपूरच्या जवळ होतं. कुठे? बिहार. त्याच्यामध्ये बिहारच्या जवळ भागलपूर आहे. या ठिकाणी हे विक्रमशिला विद्यापीठ आहे. आणि धर्मपाल नावाचा जो राजा होता त्याने याची स्थापना इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये केलेली आहे. तिथं 6 विहार होते. किती विहार होते? 6 विहार. आणि प्रत्येक विहाराचं प्रवेशद्वार हे स्वतंत्र होतं. कसं होतं? स्वतंत्र. त्याच्यानंतर आपण बघत आहोत कांची. तर पल्लव राजसत्तेच्या काळामध्ये इसवी सन 6वं शतक, बरोबर आहे. आणि आजच्या तामिळनाडू मधलं हे कांची शहर, बरोबर. कोणतं? कांची हे शहर महत्वाचं असं शैक्षणिक केंद्र बनलं होतं. आणि या विद्यापीठामध्ये वैदिक, जैन आणि बौद्ध या ग्रंथाचं अध्ययन केलं जायचं आणि अध्यापन सुद्धा केलं जायचं. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण स्थापत्य आणि कला. मौर्य आणि गुप्त काळामध्ये भारतीय स्थापत्य कलेच्या विकासाचा हा विशेष असा उत्कर्ष झाला होता. काय झाला होता? उत्कर्ष. परत एकदा मी बोलते. आपला पुढचा विभाग आहे स्थापत्य आणि कला. तर मौर्य आणि गुप्त काळामध्ये भारतीय स्थापत्य कलेच्या विकासाचा उत्कर्ष झाला. तर कशा रीतीने? तर सम्राट अशोका यानं काय केलं होतं? तर ठिकठिकाणी दगडी स्तंभ हे उभा केलेले आणि त्याच्यावरती त्यांनी भारतीय शिल्पकलेचं उत्कृष्ट असं नमुने ह्या शिल्पकलेद्वारे आपल्याला दिसून येतात. मग त्याच्यामध्ये समावेश आहे आपला सांचीतल्या स्तूप आणि उदयगिरी, खंडगिरी, कार्ले, नाशिक, अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणांच्या लेण्यामधून तीच परंपरा अधिक अधिक अशी विकसित होत गेली असं आपल्याला दिसतंय. कारण त्या लेण्या आज ह्या काळामध्ये सुद्धा आपण जाऊन बघतो. मग ह्या त्याच काळामध्ये म्हणजे प्राचीन काळापासून ह्या विकसित झालेल्या आहेत, ज्या आपण आजच्या काळामध्ये सुद्धा जाऊन त्यांचं संपूर्णपणे निरीक्षण करू शकतो. त्याच्यानंतर गुप्त काळामध्ये भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला गुप्तांच्या काळामध्ये. आणि दक्षिण भारतामध्ये चालुक्य आणि पल्लव या राजसत्तेच्या काळामध्ये मंदिर स्थापत्याचा विकास झाला. आपण बघितलं ना उदाहरण, रथ मंदिर कशी दगडातून म्हणजे एका मोठ्या डोंगरामध्ये ती संपूर्ण रथ मंदिरं कोरली गेलेली आहेत, बरोबर आहे. हे उदाहरण झालं छोटस. त्याच्यानंतर महिबलमपुरमची मंदिरं सुद्धा त्याची साक्ष देतात आणि अर्थात रथ मंदिर. त्याच्या पुढे आपण जाऊया की पल्लव राजसत्तेच्या काळामध्ये देवतांच्या कांस्य मूर्ती बनवण्यास सुरुवात झाली होती. कांस्य हा एक धातू आहे. त्याच्यापासून असा सोनेरी कलरचा म्हणजे सोनेरी रंगाचा असा फिकट असा हा धातू असतो. तर त्याच्यापासून सुद्धा या मूर्ती तयार करण्यात आल्या. त्याच्यानंतर दिल्ली जवळच्या मेहरौली येथे असलेल्या गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारे सुद्धा प्राचीन भारतीयांच्या धातुशास्त्राचं ज्ञान हे किती प्रगत होतं हे आपल्याला समजून येतं. त्याच्यानंतर प्राचीन भारतीय संस्कृती ही अत्यंत समृद्धी आणि प्रगत होती. हे आता आपण ह्या सगळ्या राजसत्ता बघितल्या, बरोबर आहे. चंद्रगुप्त मौर्य, गुप्त, सातवाहन, त्याच्यानंतर वाकाटका, ह्या सगळ्या चौल्य, नंतर आपण पांडे, हे सगळं आपण जितके पण आपण बघितले राजसत्ता, ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये आपण बघितलं की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राजा हा किती कर्तव्यदक्ष, पराक्रमी आणि हुशार होता आणि आपल्या प्रजेच्या हितासाठी त्यांनी प्रत्येक गोष्ट ही करून ठेवलेली होती. आणि त्याचाच आपण आता बघतो की त्या लेण्या ज्या आहेत त्या त्यांनी त्यांच्याच काळामध्ये संपूर्णपणे विकसित केलेल्या आहेत, कोरल्या गेलेल्या आहेत, बरोबर आहे. आणि त्या अजूनपर्यंत आपण जाऊन बघू शकतो. ह्याचं हे अगदी उदाहरण आहे. त्याच्यानंतर आता आपण आपल्या पुढच्या पाठात बघणार आहोत की आपण भारतीय संस्कृतीचा जगातल्या
इतर संस्कृतीशी आलेला आपला संपर्क. परत मी एकदा सांगते. आता इथून आता आपल्या पुढच्या पाठामध्ये आपण जो प्रवेश करणार आहोत त्याच्यामध्ये आपण भारतीय संस्कृतीचा ह्या जगातल्या इतर संस्कृतीशी आलेला संपर्क आणि त्याचे झालेले दूरगामी असे परिणाम यांचा परिचय करून घेणार आहोत, अजून ओळख करून घेणार आहोत. चला तर मग उत्सुक आहात ना विद्यार्थी मित्रांनो? त्याच्यासाठी आता आपण पुढच्या विभागात जाण्यासाठी आपण उत्सुक आहातच, तर त्याच्या अगोदर आपण थोडीशी छायाचित्र पण बघून घेऊया. पहिलं चित्र आहे सांची स्तूपाचं. दुसरं मी तुम्हाला सांगितलं होतं ना कांस्य कसं असतं, थोडस असं सोनेरी रंगाच्या मध्ये हे मोडतं, पण हे सोनं नाहीये, हे कांस्य आहे. त्याची मूर्ती बघा नटराजाची किती सुंदर कोरली आहे त्यांनी. त्या पूर्ण त्या वर्तुळाकार रिंगणामध्ये आतमध्ये ती कोरली गेलेली मूर्ती आहे. आणि तिसरं चित्र आहे आपलं लोहस्तंभाचं, जे अजूनही गंजलेले नाहीयेत असा उल्लेख आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये बघितला. तो हा लोहस्तंभ आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा ही चित्र आहेत आणि आपल्या उपक्रमामध्ये शिकता शिकता सुद्धा आपण ह्याचा आनंद घेणार आहोत. बरोबर? पुढे जाऊया. आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये तुम्हाला टिपा द्यायच्या आहेत आता विक्रमशिला विद्यापीठ आणि कांची ह्याच्यावरती. चला आता आपण आपल्या पुढच्या पाठामध्ये प्रवेश करूया.